पूर्ण केलं। जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, काही शस्त्रसाठा जप्त, सीआरपीएफचे 2 जवान आणि 1 पोलीस जखमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 मे पासून जाणार 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर, विविध मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा। देशातल्या शेतकऱ्याला कर्जाखाली पिचून आत्महत्या का करावी लागते याचं उत्तर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्ष देणार का, पंतप्रधानांचा सवाल। केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अन्न कल्याणकारी योजनेचे 81 कोटी लाभधारक असल्याचं केंद्रीय अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांचं मुंबईत निवेदन। जामखेड इथं राळेवाद बंधूंच्या दुहेरी हत्याकांडाचा सूत्रधार उल्हास माने उस्ताद याला कर्जतमध्ये एका शेतातून अटक। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातील निम्म शुल्क राज्य सरकार भरणार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं निवेदन। नासा आज इनसाइड मार्स लँडर हे नवीन यान मंगळ ग्रहावर पाठवणार। आणि सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। जम्मू काश्मीरमध्ये चट्टबल भागात करणनगर इथल्या चकमकीत भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातलं। यावेळी लष्करानं 3 AK रायफली आणि शस्त्रास्त्र जप्त केली। आता चकमक थांबली आहे। या चकमकीमध्ये केंद्रीय राखीव दलाचे 2 जवान आणि 1 पोलीस असे 3 जण किरकोळ जखमी झाले। या भागात 2 ते 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यामुळे शोध मोहीम सुरू केली होती। यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला। या चकमकीत 3 दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात भारतीय जवानांना यश आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 मे पासून नेपाळच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत। 11 मे रोजी पंतप्रधानांचं काठमांडू इथं स्वागत करण्यात येईल। त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्यात अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल। दोन्ही पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तरित्या अरुण 3 जलविद्युत प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ होईल। आपल्या नेपाळ दौऱ्यात पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष बिद्यादेवी भंडारी आणि उपराष्ट्राध्यक्ष नंद बहादूर पून यांचीही भेट घेणार आहेत। तसंच ते जनकपूर आणि मुक्तिनाथ इथंही भेट देतील। पंतप्रधान मोदी यांचा हा 3रा नेपाळ दौरा आहे। देशातल्या शेतकऱ्याला कर्जाखाली पिचून आत्महत्या का करावी लागते त्याचं उत्तर अनेक वर्ष सत्ता भोगणारा काँग्रेस पक्ष देणार का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातल्या तुमकूर इथल्या प्रचारसभेत केला। आश्वासनांची खैरात करून शेतकरी आणि गरीब जनतेची दिशाभूल करून गेली 70 वर्ष निवडणुका जिंकल्या अशी टीका पंतप्रधानांनी केली। देशात काँग्रेसचं सरकार दीर्घकाळ होतं असं म्हणण्यापेक्षा या देशावर गेली 70 वर्ष एकाच परिवारानं राज्य केलं असं म्हणावं लागेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मैसूरू जिल्ह्यात रोड शो होत असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रचारसभांना संबोधित करतील। काँग्रेस नेते शशी थरूर, डॉक्टर अभिषेक मनु संघवी तसंच मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष HD कुमारस्वामी यांच्याही सभा होणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आज बेळगावमध्ये प्रचारसभा झाली। कर्नाटकच्या विकासासाठी भाजपाकडे ठोस धोरण नाही, त्यामुळे कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला बहुमतानं निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी 95% आश्वासनं सिद्धरमैया यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनं पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला।
शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी सरकार विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृषी उत्पन्नाचा नेमका अंदाज व्यक्त करणारं मॉडेल विकसित करण्यात येणार आहे. यासाठी नीती आयोग आणि IBM या कंपनीदरम्यान काल एक करार करण्यात आला. या करारानुसार पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यातल्या निवडक 10 जिल्ह्यात हे महत्त्वाकांक्षी मॉडेल वापरण्यात येणार आहे. कृषी उत्पन्नामध्ये सुधारणा करणं, मृदा प्रतवारी करणं, उत्पादन क्षमता जाणून घेणं, त्याचबरोबर उत्पादन नियंत्रण करणं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. पिकांवर पडणारी कीड, बदलतं हवामान याविषयी आधीच इशारा देणारी यंत्रणा या प्रकल्पात कार्यरत असणार आहे. त्यामुळे शेतकरी सावध होऊन वेळेवर उपाय योजू शकणार आहेत. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि IBMचे भारतातले व्यवस्थापकीय संचालक करण बाजवा यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अतिशय लाभदायक ठरणार असल्याचं मत यावेळी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अन्न कल्याणकारी योजनेचे 81 कोटी लाभधारक आहेत अशी माहिती केंद्रीय अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज मुंबईत दिली. अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या वसतिगृहातल्या प्रत्येकाला दारिद्र्य रेषेखालील किमतीमध्ये अन्नधान्य देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याची माहिती सर्व राज्यांनाही देण्यात आली आहे असंही पासवान यांनी सांगितलं. आधार कार्डमुळे 50 लाखांपेक्षा जास्त बनावट शिधापत्रिकाधारक उघडकीस आले. आता ही बनावट नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळे खऱ्या गरजूंना पुरेसं धान्य आता मिळत आहे. देशात यंदा साखरेचं उत्पादन झाल्यामुळे आता 20 लाख टन ऊस निर्यात करण्यात येणार आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून सध्या इथेनॉलवर असलेला वस्तू आणि सेवा कर 18% 5% खाली आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचंही पासवान यांनी यावेळी सांगितलं. जो प्रोडक्शन जो है सहायता है, हम प्रति क्या कहते हैं गन्ना में को जो है 5 रुपये 50 पैसे किलो के हिसाब से देंगे और 20 लाख टन को हम लोगों ने कहा कि आप जो है एक्सपोर्ट करो और की जितनी कैपेसिटी है उसके मुताबिक से क्या कहते हैं उनको कहा करो. तो ये सब कदम उठाने से क्या होगा कि हम मिल मालिक को जो है पैसा डायरेक्ट नहीं देंगे मिल मालिक को, लेकिन वो जाएगा सीधे जो है किसान के खाते, फार्मर्स के खाते में जाएगा. जो मिल मालिक हैं जो घाटे में चल रहे हैं उनकी भी भरपाई हो जाएगी. शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळावा यासाठी राज्यात 1 मे पासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं त्याची दखल न घेतल्यास येत्या 9 तारखेला मंत्रालयासमोर सर्व शेतकरी मोफत दूध वाटप करतील असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिला आहे. आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहकारी दूध संस्थांमध्ये फॅटनुसार भाव दिला जात असल्यानं त्याला 18 रुपये जास्तीचा भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून हे दूध विकण्यापेक्षा फुकट घ्या असं अभिनव आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्यात जाऊन संघटनेचे नेते शेतकऱ्यांना याबाबत जागृत करत असून त्याला सरकारनं याआधी जाहीर केलेला 27 रुपये भाव न दिल्यास 9 मे रोजी मंत्रालयाबाहेर मोफत दूध वाटप आंदोलन अटळ आहे असंही ते म्हणाले. जामखेड इथले राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते योगेश आणि राकेश राळेवाद बंधूंच्या दुहेरी हत्याकांडाचा सूत्रधार उल्हास माने उस्ताद याला पोलिसांनी आज कर्जत तालुक्यातल्या एका शेतातून अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. मानेच्या अटकेमुळे या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उस्मानाबाद इथं बेंबळी या गावी 2015 साली झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 3 आरोपींना 22 तर एका आरोपीला 27 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर या आरोपींना प्रत्येकी 52,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. विष्णू डाके, धनंजय रसाळ, बालाजी कांबळे आणि दादासाहेब जानराव अशी या आरोपींची नावं आहेत. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातील निम्म शुल्क भरण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महसूल मंत्री आणि मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या राज्य शासनानं पूर्ण केल्या असल्याचं ते म्हणाले. आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचं काम वेगानं सुरू आहे. आयोगाच्या अहवालानंतर राज्य शासनाची बाजू मांडण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं पाटील यांनी सांगितलं.
एक अधिकारी एक राज्य आणि एक सरकारी घर या नियमानुसार सरकारी योजनेतून घर देण्यासाठीच्या नियमात बदल करणार असल्याची माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली। सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं पदाचा गैरवापर करून एकापेक्षा अधिक सरकारी घरं मिळवणं चुकीचं असल्याचं नमूद केलं। सरकारी अधिकाऱ्याच्या नावावर सरकारी योजनेतून एक घर असताना दुसरं घर मिळणार नाही अशी नियमावली लवकरच तयार करणार असल्याचं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यावेळी सांगितलं। देशातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या 15 लाख संस्थांच्या ऑनलाईन व्यावसायिक विकासासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या स्वयंने महत्वाकांक्षी ऑनलाईन अभ्यासक्रम व्यासपीठ सुरू केलं आहे। स्वयंच्या पहिल्या टप्प्यात 75 विशिष्ट राष्ट्रीय संसाधन केंद्रांची निवड करण्यात आली आहे। नव्यानं उदयाला येणाऱ्या अभ्यासक्रमांचा कल लक्षात घेऊन तसंच सुधारित अभ्यासक्रमातील अध्यापन अधिक सुलभ व्हावं यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण साहित्य निर्मित करण्याचे निर्देश या राष्ट्रीय संसाधन केंद्रांना देण्यात आले आहेत। हा उपक्रम लवचिक असून आपली सोय आणि वेळेनुसार पूर्ण करता येणार आहे। अकोल्यातल्या गोरक्षण रोडवर रणजित सिगजी या 22 वर्षीय युवकानं कॅशलेस व्हेजिटेबल मॉल सुरू केला आहे। बीकॉमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला तो हातगाडीवर भाजी विकायचा, मात्र त्यात पायपीट व्हायची, त्यामुळे त्याने जागा घेऊन स्वतःचं दुकान टाकलं। विशेष म्हणजे फोनवर व्हॉट्सअॅपवर भाजीची ऑर्डर घेऊन तो घरपोच भाजीपाला विकतो। त्यामुळे नोकरी करणाऱ्या गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा व्हेजिटेबल मॉल हक्काचा झाला आहे। त्याचप्रमाणे ग्राहकांना डिजिटल वॅलेटद्वारे पैसे देण्याची सोय केली आहे। त्यामुळे डिजिटल इंडियाचं प्रतिनिधित्व करणारा हा व्हेजिटेबल मॉल सध्या चांगला चर्चेत आला आहे। मेसेज कॉलच्या थ्रू आम्ही भाजीची ऑर्डर घेतो आणि त्याद्वारे घरपोच मग कस्टमरच्या पोहोचवतो। आणखी त्यामध्ये पेटीएमचा वापर होतो सर। पेटीएममुळे रोजचे 35 ते 40 ट्रान्झॅक्शन होतात। व्हॉट्सअपच्या थ्रू आमचे डेली ग्राहक 50 ते 60 होतात। सध्या माझा व्यवसाय 7 ते 8 हजार रुपये होते आणि आणखी भविष्यात त्याची वाढण्याची शक्यता आहे। नव्यानं सुरू झालेल्या बिदर कोल्हापूर साप्ताहिक रेल्वेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे। त्यानुसार ही गाडी दर बुधवारी रात्री 11:25 कोल्हापूरहून निघून गुरुवारी सकाळी 10:15 बिदरला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात बिदरहून दर गुरुवारी सकाळी 11:45 निघून रात्री 12:30 कोल्हापूरला पोहोचेल। दक्षिण मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्टीनिमित्त नांदेड ते हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे गाडीच्या 24 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। ही गाडी दर गुरुवारी नांदेडहून निघते, तर परतीच्या प्रवासात दिल्लीहून दर शनिवारी निघते। मे, जून आणि जुलै महिन्यात या फेऱ्या वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे। वाशिम जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमधल्या 774 महसूल गावांची खरीपाची आणेवारी 50 पेक्षा कमी झाली आहे। त्यामुळे या गावांमध्ये विविध 8 सवलती लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे। यामध्ये जमीन महसुलात सवलत, सहकारी कर्जांची फेररचना, शेती निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंप वीज बिलात 33.5% सवलत, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहियो अंतर्गत कामाच्या निकषांमध्ये शिथिलता, आवश्यक तिथं पाण्याचे टँकर अशा विविध सवलती देण्यात येणार आहेत। कारंजा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 167 गावांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे। जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि हार न मानण्याची वृत्ती या मूल्यांचा अवलंब करत पुण्यातल्या जयंत मंकले या 75% दृष्टीहीन असलेल्या तरुणानं नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 923वे स्थान मिळवत युवकांसमोर एक प्रेरणादायक उदाहरण ठेवलं आहे। जाणून घेऊया जयंत मंकले यांच्या यशाचा खडतर प्रवास। पुण्यातला जयंत मंकले हा 25 वर्षीय तरुण अनेकांसाठी प्रेरणास्त्रोतच म्हणायला हवा। नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जयंतनं 923वा क्रमांक पटकावला, तेही आपल्या अंधत्वावर मात करत। विशेष म्हणजे जयंतला केवळ 25%च दिसतं, त्याला 75% अंधत्व आलंय। जयंतचं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं ते बीडमध्ये। घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं जयंतनं पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि खासगी कंपनीत नोकरीही केली।
मात्र 2014 साली त्याला अचानक रेटिना पेगामेंटा या डोळ्याच्या आजारानं टासलं आणि या आजारातच त्याला त्याची 75% दृष्टी गमवावी लागली आणि त्यासोबतच हातची नोकरी. पण अचानक उद्भवलेल्या परिस्थितीनं जयंत काही खचला नाही. उलट त्यानं जिद्दीनं लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अंधत्वानं लोकसेवा आयोगासारखी अवघड परीक्षा देण्याचा त्याचा प्रवास अधिकच खडतर केला. त्यावरही मात करत जयंतनं परीक्षेच्या तयारीसाठी जास्तीत जास्त ऐकण्यावर भर दिला. अभ्यासासाठी त्यानं आकाशवाणी, दूरदर्शन अशा प्रसारमाध्यमांचा वापर केला. जेव्हा वाचून अभ्यास करायचा असेल त्यासाठी त्यानं अभ्यासाच्या कागदांचे मोबाईलवर फोटो काढून ते मोठे करून वाचण्याचा उपाय शोधला. अर्थात जयंतच्या या प्रवासात साथ मिळाली ती त्याला त्याची आई, बहीण आणि मार्गदर्शक मनोहर भोळे आणि प्रवीण चव्हाण यांची. हार न मानता खूप त्यांना आक्षेप केलं की आपल्याला आहे ना हे आहे, पण ह्याला धरून भाऊ नाही करायचं, ह्याच्या पुढे जायचं आपल्याला. मग त्यांनाच इतकं स्वीकारल्यानंतर आम्हालाही ते स्वीकारावंच लागलं. त्याच्यामुळे मी पण त्याशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या पाठीशी सासरचे होते, माहेरचे होते. सर्वांनी मिळून आम्ही ठरवलं की ह्याला आपण साथ द्यायची. UPSCचं सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन हाच एकमेव माझ्यासमोर एक मार्ग राहिला असं मला वाटतं. आणि अधिक स्पष्ट बोलायचं तर एक आवड पण होती पहिल्यापासून, मात्र ती माझी गरज पण बनली होती. मी आता पास झालेलो आहे या परीक्षेत. हा माझा एकूणातला 4था अटेम्प्ट होता. याची सुरुवातीचे 2 अटेम्प्ट्स जे होते ते माझ्याकडे व्हिज्युअली हँडिकॅपचं सर्टिफिकेट नव्हतं. मला असं माहीतच नव्हतं की ही एक कॅटेगरी असू शकते, याला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळू शकतं. त्यामुळे ते दोन्ही प्रयत्न मी प्रिलिम परीक्षा पण पास नाही होऊ शकलो. तिसऱ्या प्रयत्नात मला हे सर्टिफिकेट मिळालं आणि मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो, पण मुख्य यादीमध्ये 30-35 मार्कांनी माझं नाव नाही आलं. हा 4था अटेम्प्ट होता माझा आणि यावेळेस मला हे यश मिळालं. जयंतच्या ध्येयवेडे आत्मविश्वासानं मात्र त्याला जिंकण्याची दृष्टी दिली. ही दृष्टी केवळ जयंतसाठीच नाही तर अनेकांसाठी मार्ग देणारी आहे असं निश्चितच म्हणता येईल. लावणीसाठी अटकेपार कामगिरी करणाऱ्या विख्यात कलावंत राजश्री काळे नगरकर यांचा मुलगा अमित काळे यानं UPSCमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. UPSCमध्ये 812वा क्रमांक पटकावणारा अमित हा कोल्हाटी समाजातला पहिलाच युवक आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या अमितनं जिद्दीनं UPSCची परीक्षा दिली आणि त्याची IFSसाठी निवड झाली आहे. मात्र IS होण्याची जिद्द त्याने सोडलेली नाही. बट हाच माझा 4था अटेम्प्ट होता. 4थ्या अटेम्प्टमध्ये 812 रँक आला मला. तर ओव्हरऑल प्रवास मी असा म्हणेल की हार्डवर्क भरपूर लागतं त्याच्यासाठी. हार्डवर्क एक आहे, तुमची जिद्द पाहिजे करण्याची, की भलेही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्हाला यशप्राप्ती नाही होणार, बट तुम्हाला कमबॅक करायचं त्याच्यात. मुलाने मिळवलेल्या यशामुळे राजश्री काळे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आज माझ्या मुलाला जे यश मिळालेलं आहे हे खरं तर त्याची जिद्द, त्याची चिकाटी आणि त्याची महत्त्वाकांक्षा, त्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत ही खरं तर फळाला आली आहे. एक आई म्हणून मी केलेलं त्याला प्रोत्साहन देणं असेल, त्याला पाठबळ देणं असेल, हे एक आईचं कर्तव्यच असतं, हे मी केलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती नवीन पिढीला एक प्रेरणादायी आहे. अमितनं मिळवलेल्या यशामुळे तो कोल्हाटी समाजाचा आदर्श ठरला आहे. अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीतही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 2 तास सुरू ठेवण्याच्या तोंडी सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात उन्हाळ्यातही जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू आहेत. मात्र विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत नसल्याचं दिसून आलं आहे. नासा आज इनसाइड मार्स लँडर हे आपलं नवीन यान मंगळ ग्रहावर पाठवणार आहे. या मोहिमेत मंगळ ग्रहाचा भौगोलिक अभ्यास करण्यासाठी एक रोबॅटिक भूवैज्ञानिकही पाठवला जाणार आहे. यामुळे मंगळावरच्या तापमानाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळायला मदत होईल. 26 नोव्हेंबर 2018 रोजी हे यान मंगळावर पोहोचेल आणि 2 वर्ष मंगळावरून संदेश पाठवत राहील. ज्येष्ठ संगीतकार नौशाद अली यांची आज पुण्यतिथी.
लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या नौशाद यांनी 16व्या वर्षी लखनौवरून मुंबई गाठली. संगीतकार होण्याचं स्वप्न बाळगलेल्या नौशाद अलींमध्ये असलेले गुण हेरले गीतकार दीनानाथ मधोक यांनी आणि 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रेमनगर या चित्रपटानं त्यांचा संगीतकार म्हणून उदय झाला. माला, किमत, संजोग, दीवाना, अंदाज, संन्यासी यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. मोहम्मद रफी, लता मंगेशकर या गायकांकडून ते कसून तयारी करून घेत. बैजू बावरा या चित्रपटानं त्यांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली. 5 मे 2006 रोजी त्यांचं निधन झालं. ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार रामकृष्ण बुवा वझे म्हणजे वझे बुवा यांची आज पुण्यतिथी. ग्वाल्हेर इथले उस्ताद निसार हुसेन खां यांचे ते शिष्य. नेपाळमध्ये दरबार गायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. वझेबुवाने ललित कलादर्श कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित रणदुमदुभी आणि संन्यस्त खड्ग या संगीत नाटकातली पदही त्यांनी स्वरबद्ध केली होती. वधूपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकातल्या त्यांनी संगीत दिलेल्या पदांना लोकांची विशेष पसंती मिळाली होती. त्यांनी देशभर भ्रमंती केलेल्या गायकीचा वझेबुवांची गायकी म्हणून खास गौरव केला. दीनानाथ मंगेशकर, भालचंद्र पेंढारकर, बाबूराव पेंढारकर अशा अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी गायनाचं शिक्षण दिलं. मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी असा यथार्थ गौरव असणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचं हे स्मृतिशताब्दी वर्ष. अवघं 28 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या बालकवींच्या वैश्विक आयाम असणाऱ्या कवितांची भुरळ आजही कायम आहे. बालकवींच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती असला तरी खरं तर त्यांच्या कविता म्हणजे निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे सहजोद्गार आहेत. बालकवींनी आपल्या कवितांमधून आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावना निरागसतेने जपल्या होत्या. आपल्या कवितेतून त्यांनी निसर्गाला मानवी भावभावनांची जोड दिली. निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा. बालकवींच्या आनंदी आनंदगडे या कवितेचं नुसतं स्मरण झालं तरी मन प्रफुल्लित होतं. आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे. श्रावण मासी हर्ष मानसी या कवितेतून श्रावण महिन्याचं निसर्गचित्रच डोळ्यासमोर चितारलं जातं. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बालकवींची औदुंबर ही कविता मराठी काव्यसृष्टीतली एक अद्भुत रचना समजली जाते. गोड काळीमा पसरीला तांबर, पाय टाकुनी जळात बसला असला पाय टाकुनी जळात बसला असला. वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी भादली रेल्वे स्थानकाजवळ बालकवींचा झालेला अकाली मृत्यू मराठी साहित्य क्षेत्राला चटका लावून जाणारा ठरला. अशा या बालकवींच्या कवितांचं गारूड आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीचं ठिकाण आणि तारीख ठरली असून या संदर्भात लवकरच माहिती जाहीर केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. उत्तर कोरियासोबत विस्तृत चर्चा झाली असून ओलिसांसंदर्भात अनेक गोष्टी घडल्याचं ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. उत्तर कोरियात ओलीस ठेवलेल्या 3 अमेरिकन नागरिकांबाबत लवकरच बातमी हाती येईल असे संकेत ट्रम्प यांनी यावेळी दिले.
हवाईतील बिग आयलंडला आज 6.9 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे या बेटावरील ज्वालामुखीतून पुन्हा उद्रेक सुरू झाला असून आजूबाजूच्या नागरी वस्त्यांना यामुळे धोका पोचू शकतो असं अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागानं म्हटलं आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटरवर होता. 1975 मध्ये याच ठिकाणी 7.1 तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता. ज्वालामुखीच्या या उद्रेकानंतर हवाईमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये पुन्हा स्थान पटकावलं आहे. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू के श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर HS प्रणॉय पुरुष बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात अव्वल 10 मध्ये पोहोचला आहे. सायना आणि प्रणॉय यांनी नुकत्याच संपलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्यावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप कोल्हटकर यांचं दीर्घ आजारानं काल निधन झालं होतं. यावेळी नाट्य चित्रपटसृष्टीतले कलाकार मोहन जोशी, अमोल पालेकर, ज्योती सुभाष, माधव वझे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी व्यक्त केलेल्या या काही शोकभावना. आम्ही महाराष्ट्रीय कलोपासक जी पुरुषोत्तम कर्णक स्पर्धा आयोजित करते त्या संस्थेमध्ये मी त्याला नेलं आणि विजय तेंडुलकरांच्या मधल्या भिंती नावाच्या नाटकात त्यांनी प्रभा नावाच्या सगळ्यात धाकट्या मुलाची फार चांगली भूमिका केली होती. तिथनं त्याचा माझा जो संबंध आला तो आत्तापर्यंत त्याला विस्मृतीचा आजार सुरू झाला तिथपर्यंत तो होता. म्हटलं तर व्यावसायिक, म्हटलं तर प्रायोगिक, अशा दोन्ही बाजूंना तो हवा होता आणि तो आपलासा वाटत होता. अतिशय हुशार, मनमिळावू आणि अतिशय आनंदी अशी ते व्यक्तिमत्व होतं. मला त्यांच्याबरोबर 4 नाटकातनं कामं करण्याची संधी मिळाली, भाग्य माझं. माझं मुंबईतलं पहिलं नाटक थँक्यू मिस्टर ग्लाड जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलं होतं. अतिशय खेळीमेळीनं नाटक बसवणारे असे प्रख्यात दिग्दर्शक होते ते. अनेक नाटकं त्यांनी बसवली आणि मराठी रंगभूमीवर स्वतःची एक वेगळी छाप त्यांनी सोडलेली आहे. आज ते आपल्यातनं गेले त्यामुळे एक अर्थातच एक उत्तम दिग्दर्शक, उत्तम कलावंत आपल्यातनं गेलेत. अतिशय दुःखाची गोष्ट आहे. उत्तर भारतातल्या काही राज्यांना जीवघेण्या धुळीच्या वादळाचा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 124 वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच गंभीर जखमींना 50,000 रुपयांचं सहाय्यही मंजूर केलं आहे. मदत आणि पुनर्वसन कार्य जलद गतीनं व्हावं यासाठी राज्यांबरोबर समन्वयानं काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात येत्या 24 तासात धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या 2 राज्यात हवेचा दाब असलेला पट्टा निर्माण होत असल्याचं उपग्रहानं टिपलेल्या छायाचित्रात दिसत आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी सावधगिरीच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारनं दिले आहेत. राज्याचा बहुतांश भाग कडक उन्हामुळे होरपळत आहे. येत्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. विदर्भात 8 तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, काही शस्त्रसाठा जप्त, सीआरपीएफचे 2 जवान आणि 1 पोलीस जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 मे पासून जाणार 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर. विविध मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा. देशातल्या शेतकऱ्याला कर्जाखाली पिचून आत्महत्या का करावी लागते याचं उत्तर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्ष देणार का? पंतप्रधानांचा सवाल. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अन्न कल्याणकारी योजनेचे 81 कोटी लाभधारक असल्याचं केंद्रीय अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांचं मुंबईत निवेदन.
जामखेड इथं राळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांडाचा सूत्रधार उल्हास माने उस्ताद याला कर्जतमध्ये एका शेतातून अटक. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कातील निम्म शुल्क राज्य सरकार भरणार. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचं निवेदन. नासा आज इनसाइड मार्स लँडर हे नवीन यान मंगळ ग्रहावर पाठवणार. आणि सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.